नमस्कार तुम्हा सगळ्यांना। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी YouTube चॅनल मध्ये। तर आता मस्त किती वाजले 12:30। तर घरातली सगळी कामे आवरली, सकाळची जेवण वगैरे सगळ्यांची झाली आहे आणि आता त्यानंतर आहे ना मी व्हिडिओला सुरुवात करते। तर सगळ्यात आधी आपल्या सगळ्या YouTube फॅमिलीला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर आमच्याकडे हा सण तर म्हणजे करतातच, कारण की आमच्याकडे जरी बैल नाहीये, ज्यांच्याकडे शेती असते त्यांचा बैलपोळा हा सण खूप मोठा असतो, पण आमच्याकडे काही शेती नाहीये, काहीतरी आलंय विकायला दारावर, तर आवाज चालूच राहणार आहे। तर म्हणजे असं शेती वगैरे असेल, त्यांच्याकडे बैल वगैरे असली की त्यांचा पण मोठा सण असतो। या दिवशी दिवसभर लहान मुले बैलांना सजवत बसतात। आम्ही पण जेव्हा लहान होतो ना, तर मी जेव्हा माझ्या मम्मीच्या घरी होते ना, तर त्यावेळेस मी कायम बघायची की ना खेड्यामध्ये तर ही परंपरा अजून पण आहे की जेव्हा बैल वगैरे बैलपोळा असतो त्या दिवशी सकाळपासूनच बैल वगैरे धुतात, त्यांना कलर आणतात, त्यांनी शिंगांना कलर जातात, त्यांना सजवतात। तर मला ते दिवसभर बघायला ना खूप मजा वाटायची आणि मी तिथंच बघत बसायची, मी माझे भाऊ। तर आम्हाला दिवसभर तेवढंच काम, आम्ही फक्त याचा बैल कसा सजवलाय, त्याचा बैल कसा सजवलाय एवढंच बघत बसायचो। तर आज आहे ना शिव कालपासून जरा कुचंबलेला आहे, तर त्याला हॉस्पिटल मधून नेऊन आणलं। तर आमच्या इथे साळुंके डॉक्टर म्हणून आहे, तर लहान मुलांचे डॉक्टर येते, तर त्यांच्याकडेच घेऊन जातो आम्ही शिवला। अंशूला आजारी झाले तर, पण ते नेमकी काही कारणानिमित्त बाहेर गेले, तर तिथं दुसरे डॉक्टर आलेले होते, तर त्यांच्याकडून चेक करून घेतले। आता त्यांनी गोळ्या वगैरे दिले, ताप तर उतरलाय, पण थोडस आता तापामुळे जर अंगामध्ये राहीलच, त्यामुळे मग त्याच्या अंगात थोडीशी जर आहे, पण बरं वाटून जाईल। आणि आता आई पण मार्केटला गेले बैल वगैरे आणायला, आई पण आले मार्केट मधून, बैल वगैरे घेऊन आले। तर मस्त छान असे बैल आणले, मोठे नव्हते का? थोडाफार किराणा पण आणायचा होता आणि तुम्हाला दाखवते मी बैल। अंशूने बघितले नाही अजून, नाहीतर अंशू लगेच येईल आणि खेळायला मागल, तिला जरा वेळ दाखवायची पण नाहीये। तर मस्त छान बैल आहे, आता त्यांचं पूजन करायचंय ना, तोपर्यंत ठेवून देते। आणि संध्याकाळी मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे, तर मी तुम्हाला दाखवणार आहे आता सगळ्या व्हिडिओ मध्ये मस्त। काय त्यामध्ये बाजे फुटली आई वाटत, गळली ना। तर आता मी मस्त इकडे स्वयंपाकाला लागली आहे, तर इकडे ना पुरण टाकायचंय, आज पुरण करायचंय ना, तर त्याच्यासाठी मस्त हरभऱ्याची डाळ घेतली। तर डाळ थोडीशी जास्तच घेतली, कारण की आज गाईला वासरांना नैवेद्य द्यावा लागतो, बैलांना, त्याच्यासाठी। तर आता मस्त आहे ना इकडे कुकर मध्ये डाळ वगैरे लावलेली होती आणि इकडे ना आता मी पीठ मळून घेत होते। तर पिठामध्ये ना अंदाजानुसार आपलं मीठ टाकून घ्यायचंय। तर मीठ आहे ना कमी जर झालं तर पोळ्या चिरतात, त्यामुळे मीठ मापात टाकायचंय एकदम। आणि आता इकडे मी कणिक असं छान मळून घेते। तर पीठ मी म्हणजे जर पोळ्यांचं पीठ असेल ना, तर ते हाताने एकदम जोर देऊन असं मळायचं, म्हणजे पोळ्या एकदम छान येतात। तुम्हाला पुढे दिसेल की मी पीठ किती वेळ मळते येते। तर पीठ आहे ना नुसतं भिजवून ठेवायचं नाही, तर ते चांगलं मळून घ्यायचं, तेव्हाच पोळ्या छान अशा मऊ येतात। तर तुम्हाला इकडे दिसत असेल, तर मी एकदम असं पीठ मऊ करून घेऊ राहिले आता इकडे। तर पाण्याची गरज आहे ना, तर एक खट्टी असं पाणी नाही टाकत आहे मी, थोडं थोडं हाताला लावून मगच पाणी घेते। तर पीठ आहे ना थोडंसं पातळ लागतं मला पोळ्यांसाठी। तर इकडे असता पीठ मी कणिक मस्त मळून घेते।
आईने मस्त गावातून बैल आणलेले होते आणि आता आहे ना शिवने मस्त कपडा वगैरे अंथरला होता। त्याला खूप हौस वाटत होती बैल पूजा करायची, तर तो आहे ना सगळी पूजा करत होता। आई त्याला सांगत होती असं नाही, असं फूल लाव, एक पिवळं एक केशरी असं एक एक फूल लाव, तर तो त्यानुसार आहे ना पूजा मांडत होता। तर मुलांना पण तशीच सवय लागते, आपण जर त्यांना तशी सवय लावली लहानपणापासून तर त्यांना पण मग तशीच सवय लागते। तर आता तो छान असा आई सांगत होत्या की मधल्या बोटाच्या शेजारच्या बोटाने गंध लावायचा, तर तो बरोबर करत होता तसंच। तर सगळ्या देवांना असा त्याने गंध लावून घेतला। तर आई ना काही चुकलं तर त्याला सांगत होत्या आणि इकडे अंशू त्याचं पण बघत होती। अंशूला पण पूजा करायची होती, ती त्याला घाई करत होती की तू आवर पटकन, मला पूजा करायची असं। तर दोघांचं पण केवर पण चाललेलं होतं पूजेचं। तर आता शिवनी सगळ्यांना बैलांना मस्त तांदूळ चिपकवले कपाळावर। तर त्याला मुलांना असं काहीतरी करताना ना वेगळाच आनंद असतो त्यांच्यामध्ये, आणि मुलांना आपण ती सवय नेहमी लावलीच पाहिजे, कारण की जशी मुलांना आपण लहानपणापासून सवय लावू तसेच मुलं होतात नेहमी। तर आता अंशू पण पूजा करायला बसलेली होती इकडे। तर अंशूनीही शिवदादाचं बघितलेलं होतं की तो कसा पूजा करतोय, तर तशीच ती पण पूजा करत होती। तर तिला एवढं बोट वगैरे काही कळत नाही, तर ती लावत होती तिच्या छंदाने। पण चुकले ना लहान मुलं तर त्यांना समजून सांगायचं आणि त्यानुसारच त्यांच्याकडून करून घ्यायचं, कारण की मग मुलांना पण तशी सवय लागते। तर आता तिने शिवदादाचं जसं बघितलेलं होतं तसं त्या पद्धतीत मस्त करत होती ती इकडे पूजा। आणि पूजेला बैल मांडायच्या अगोदरच त्यांचं चाललेलं होतं की हा बैल माझा, तो बैल माझा, मी उद्या हा खेळायला घेणार। तर ठेवत पण नाही ते, दुसऱ्या दिवशी लगेच खेळायला घेतात मुलं बैल। तर इकडे आता पुरणाची डाळ पण शिजलेली होती, तर मी आता ती मस्त चाळणीमध्ये गाळून घेते। तुम्हाला दिसत असेल तर सारासाठी पाणी काढून घेतलेलं होतं इकडे मी आता। आणि एका साईडला आहे ना लगेच गॅसवर परत पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी जसं जसं नेता येईल तशी मी डाळ टाकून देत होती। डाळ एकदम छान शिजलेली होती, मस्त झालेली होती। तर आम्ही पण दुकानचीच डाळ वापरतो पुरणासाठी, त्याने ना पोळ्यांचा कलर एकदम छान पिवळा, म्हणजे पिवळा धमक असा दिसतो। आणि त्यानंतर आहे ना इकडे मी गॅसवर मस्त आता डाळ ठेवली, त्यामध्ये ना साखर आणि वेलच्या दळून घेतलेली होती मी, ती पावडर पण केलेली होती ती, आणि गूळ असं थोडंसं मिक्स टाकलं। आणि त्यानंतर आहे ना जर आपली डाळ 2 ग्लास असेल तर 1 ग्लास साखर टाकायची आहे। तर मी साखर टाकली पण नेमकी तो व्हिडिओ काही शूट झाला नाही। तर आता मी इकडे ना मस्त पुरण गॅस मोठा करूनच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर पुरण थोडंसं पातळ होतं, तर अजिबात घाबरायचं नाही आहे, कारण की साखरेचं पुरण आहे ना लगेच पाणी आकसून घेतं। आता तुम्हाला इकडे दिसत असेल की पुरण थोडंसं पातळ झालेलं होतं, पण पुरण आहे ना नंतर आपाप तुम्हाला पुढे दिसेल की जरा वेळ गॅसवर ठेवायचं, आपाप घट्ट होतं। तर तुम्हाला दिसत असेल आता इकडे जास्त घासावं पण नाही लागणार पुरणाला, तर छान असं खाली थोडंसं लागतं पण हलवत राहायचं। तर छान असं पुरण होतं इकडे मस्त। आणि एका साईडला आहे ना मी साराचा मसाला वगैरे तळून लगेच सार पण टाकून दिलेला होता। तर आता सार पण मस्त तयार झालेलं होतं इकडे, आणि पुरण पण शिजलेलं होतं। तर पुरण आता मी वाटण्यासाठी घेत होते। तर पुरण आहे ना इकडे मस्त मी खालीच बसलेली होती, पुरण असं मस्त वाटून घेतलं। तर पुरण वाटायला पण जास्त काही वेळ लागला नाही, कारण की पुरणाची डाळ ऑलरेडी छान शिजलेली होती, त्यामुळे पुरण पण पटकन बारीक होऊन गेलं। आणि तुम्हाला दिसत असेल की चाळणीखाली ना
त्या मापाचाच काहीतरी घ्यायचं. तर मी आता डब्बा घेतलेला होता आणि खाली सांडू नये म्हणून ताट ठेवलेलं होतं. तर छान असं मस्त पुरण झालेलं होतं इकडे. आणि त्यानंतर आहे ना मम्मीन ते पण आलेले होते. तर मम्मीला आहे ना महालक्ष्मी बसणार आहे, तर त्यासाठी मम्मीने कबूल केलेलं होतं की साड्या घेणार आहे असं. तर त्या बोलल्या की तुमच्या पसंतीनेच घ्या. तर मम्मीने पैसे देऊन टाकले अरुणाताईंकडे देण्यासाठी आणि मम्मीने पण साड्या घेणार होती. तर अरुणाताई जेव्हा पुण्याला जातील त्यावेळेस मग त्या साड्या घेऊन येतील. आणि आता इकडे ना मी पुरण मस्त तयार झालं होतं. मम्मीने ते गेले, त्यांचा चहापाणी वगैरे झाला आणि त्यानंतर मी लागलेली होती पुरण च्या पोळ्या करायला. तर तुम्हाला मी आज दाखवते की मी पुरणाच्या पोळ्या कशा करते ते. तर छान अशा मस्त गुबगुबीत पुरणाच्या पोळ्या करते. तर तुम्हाला पण कशी वाटली म्हणजे माझ्या पोळ्या कशा वाटल्या त्या नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मला आहे ना स्वयंपाक मी जेव्हा चौथीला होते तेव्हापासूनच माझी मम्मी आहे ना मला स्वयंपाक करायला लावायची. कारण की माझी मम्मी पहिले विड्या बांधायची, त्यामुळे घरातलं काम मम्मीला एकटीला काही एवढं झेपत नव्हतं. त्यामुळे मग मला लग्नाच्या अगोदरपासूनच स्वयंपाकाची सवय होती. आणि मी ना जेव्हा 4वी-5वीला होते ना तेव्हाच घरातला थोडाफार स्वयंपाक मी करायची शाळेतून आल्यावर. कारण की घरची पण परिस्थिती म्हणजे पप्पा होते नोकरीला, पण आत्ता जेवढी चांगली तेवढी पहिली म्हणजे थोडीशी पगार वगैरे कमी होता पप्पांना आणि एवढं काही हे नव्हतं. शेती वगैरे होती पण मम्मी विड्या वगैरे बांधायची आणि मग मम्मीला एवढं काही जमत नव्हतं. त्यामुळे मी मम्मीला हातभार लावू लागायचे घरामध्ये आणि त्यामुळे मग मला स्वयंपाक पण लग्नाच्या अगोदरपासून सगळा स्वयंपाक येतो. तर आता इकडे मस्त पुरणाच्या पोळ्या फुगलेल्या होत्या आणि छान मस्त गुबगुबीतनं आणि मऊ मऊ पोळ्या झालेल्या होत्या इकडे. आणि पुरण पण छान झालेलं होतं. जास्त भुरभुरीत पुरण आवडत नाही मला, कारण की ना जास्त भुरभुरं पुरण झालं का ते पोळीमध्ये ना खाताना आहे ना पूर्ण असं बाहेर येतं, त्यामुळे मग तसं पुरण नाही आवडत मला. तर आता इकडे सगळ्या पोळ्या छान करून घेत होते मी. पोळ्या वगैरे झाला. इकडे सार पण छान झालेला होता मस्त. आणि त्यानंतर आहे ना मग मला पूजा पण करायची राहिलेली होती अजून. तर नैवेद्य वगैरे भरले आणि पूजा पण करून घेतली तशीच मी. तर कॅमेरा थोडासा हलतोय, तर एवढं स्टँड लावायला पण वेळ नव्हता काल माझ्याकडे. तर मग मी शिवलाच कॅमेरा धरायला लावला होता, पण त्याने खूप कॅमेरा हलवला. आणि इकडे आता छान अशी बैलांची पूजा मी करून घेतली आणि नंतर आहे ना त्यांना नैवेद्य वगैरे पण दाखवला. तर आम्हाला लोणारवाडीला पण जायचं होतं, कारण की संध्याताईंची गाय आहे ना, तर तिला पण नैवेद्य वगैरे द्यायचा होता. आणि बैलपोळा हा लोणारवाडीला पण खूप छान असतो, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर तेही शूट घेतलं मी. तर मुलांना बघायचं होतं ना की बैलपोळा काय असतो. तर पुढच्या म्हणजे पुढे ना बैल जर राहिले नाही तर बैलपोळा हा सण होतो की नाही. कारण की आत्ताच एवढे बैल कमी झाले. ज्यावेळेस आम्ही बघायचो ना, माझ्या माहेरी जेव्हा बैलपोळा असायचा ना, जवळजवळ 5 ते 6 वर्षापूर्वी खूप बैल होते. म्हणजे त्या रिंगणात मावत नव्हते एवढे बैल असायचे. पण आता एवढे बैल कमी झाले, संख्या खूपच कमी झाली. तर घरात आईंनी मस्त धूप वगैरे केलेला होता आणि त्यानंतर मग आम्ही गेलो. तर रस्त्याने जाता जाताच आम्हाला खूप सारे बैल सजवलेले, डेकोरेशन केलेले दिसत होते. DJ वगैरे लावून बैलांची मस्त मिरवणूक होती. तर आम्ही सगळे मस्त आता निघालेलो होतो.
तर आता मस्त आमची चिल्लर पार्टी आम्ही सगळे चाललोय आणि शुभने नीट बोल, बैल घ्यायला नाही, बैल पाहायला. आपल्याकडं काय शेती काय बैल घ्यायला? सकाळी तिच्या आत्तूला सुद्धा फोन करून सांगत होती, ताई आत्तूला बैल पाठवून द्या म्हणे मला. पप्पा म्हणा आपल्याकडे बागायतदार शेतकरी पाहून काम. चला आता आम्ही निघालो लोणारवाडीला. ऊन पण काय ते भारी पडलंय. गाडीवर आला असतं तर अजून भारी वाटलं असतं. लोणारवाडीला गेल्यानंतर आज अमावस्या होती ना, तर मग मशीनची पण पूजा करायची होती. तर मशीनची पण पूजा करून घेतली, ॲक्वाच्या मशीनची, कारण की बिझनेसच आहे तो आपला, त्यामुळे पहिली आपली लक्ष्मी तीच आहे. तर तिथे पूजा वगैरे करून घेतली. आईंनी सगळी पूजेची तयारी वगैरे करून दिलेली होती. तर छान अशी इकडे पूजा करून घेतली आणि त्यानंतर आम्ही पोळा बघायला जाणार होतो मंदिराकडे. तर मिस्टरांनीही नारळ वगैरे फोडून घेतलं आणि धूप वगैरे पण लावलेलं होतं इथे. तर मशीनजवळ ना जास्त दिवा वगैरे काही लावता येत नाही, कारण की ना कसं लाईटीचं असतं, त्यामुळे मग आम्ही जास्त लावतच नाही. आणि आता इकडे संध्याताईंचं काम तुम्ही बघू शकता, म्हणजे आता झालंय, बांधून झालंय, स्लॅब वगैरे बाकी आहे. तर आता आम्ही आलो होतो मंदिराकडे. तर अंशू आणि अंशूचे पप्पा तुम्हाला दिसतच असेल. तर इकडे छान असे सगळे बैल मस्त नटून आलेले होते, सजून आलेले होते आणि सगळे गावची लोक अशी मस्त इकडे बसलेली होती. तर खूप जास्त गर्दी होती. तर कोणी तर वर पण बसलेलं होतं. तर खूप छान असे बैल सजवलेले होते. तर मला ही बैलजोडी खूपच आवडलेली होती. तर तुम्हाला थंबनेलला दिसलंच असेल. तर मी या बैलांसोबत मस्त फोटो पण काढले. तर खूप छान बैल दिसत होते मस्त. तर भरपूर जण इथं फोटो काढत होते. नंतर संध्याताईन त्यांनी पण सगळ्यांनी बैलांसोबत फोटो काढले. तर छान असे बैल मस्त नटलेली होती इकडे. आणि ना प्राईज पण असतं काहीतरी, ज्याचा बैल जास्त सुंदर असेल नटवलेला त्यांच्यासाठी काहीतरी प्राईज असतं ठेवलेलं. तर छान असे सगळेच बैल नटलेले होते आणि प्रत्येकाची बैलांची एंट्री काहीतरी वेगळ्या याच्यात होती. तर ज्याची तो त्याच्या इच्छेनुसार आणत होता. आणि इकडे हा मुलगा बघा कसा बैलावर बसलाय मस्त. तर लोक घोड्यावर बसता
आणि बैलावर बसलाय बघून तर हसू येत होतं, पण छान वाटलं. त्यानंतर मी ही बैलांसोबत इकडे फोटोशूट केलं. तुम्हाला जसं म्हटले मी तसं, तर छान दिसत होते ना बैल, खूप वाईट मस्त. आणि इकडे सगळ्या बाह्या म्हणजे अर्चना मामी, मम्मी, संध्याताई त्या सगळ्या इकडे बसलेल्या होत्या. तर ह्या सगळ्या माझ्या मावशाच आहे. तर इकडे पण सगळेजण बोलत होते, पण डीजेच्या आवाजामुळे काही मला ऐकायला येत नव्हतं. आणि इकडे आता रोशाली वहिनींची बहीण, तर त्या सगळ्या पण होत्या इकडे. संध्याताई आणि भाऊंनी पण मस्त जोडीने फोटोशूट केलं बैलांसोबत. तर बैलच एवढे सुंदर होतं ना की कोणाचाच बैलांसोबत फोटो काढायचा राहत नव्हता, कारण की एवढं छान सजवलेलं होतं. आणि आता एक नवीनच एंट्री इकडे झालेली होती, तर तुम्ही बघू शकता. आता परत दुसरा डीजे आलेला होता आणि दुसऱ्या डीजे समोर दुसऱ्या बैलांची एंट्री झालेली होती. तर जे बैलांचे मालक होते त्यांनीही मस्त पिवळ्या कलरचे कुर्ते घातलेले होते सगळ्यांनी. आणि छान असं मस्त डेकोरेशन केलेले बैल होते, सजवलेले बैल होते. तर छान वाटत होते मस्त. संध्याताईंनी छान अशी पूजा मांडलेली होती इकडे. तर बैल वगैरे मांडलेले होते, तर छान दिसत होते. तर मस्त आराम करताय दोघ जण. पाय उद्या तर तुम्हाला हरिश्चंद्रगडाला जायचंय आणि पाय दुखतंय. हा तुम्हाला जायचंय का? संध्याताईंचा स्वयंपाक झाला का? नैवेद्य भरा. हो चला आपण गायला नैवेद्य. तर आम्ही गाईसाठी मस्त आहे ना नैवेद्य आणलेले होते, ते नैवेद्य पण खायला घातले मिस्टरांनी. तर सगळ्या इथे भरपूर गाया होत्या, सगळ्या गायांना नैवेद्य खायला दिले. तर मला तर भीती वाटत होती गायांची. तर गायीने बघा कसं हिसकूनच घेतला डब्बा. तर सगळ्या गायांना मस्त एक एक पोळी दिली. तर 6-7 पोळ्या आणलेल्या होत्या, सगळ्यांना दिल्या. आणि केळं पण खाऊ घातले. तर जास्त मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं ना की आज स्वयंपाक जास्त होता केलेला. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.